नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक यासाठीचे जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्यातील जो फिजिक्स आहे त्याचे आज आपण एमसीक्यू पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, विच फॉरेन्सिक टेक्निक युजेस एक्स-रेज टू क्रिएट डिटेल्ड इमेजेस ऑफ द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑब्जेक्ट्स सच ॲज बोन्स ऑर लगेज। म्हणजे अशी कोणती फॉरेन्सिकची टेक्निक आहे जिच्यामध्ये एक्स-रेज वापरले जातात। एक्स-रेज वापरले जातात तर कशासाठी? तर इमेज घेण्यासाठी, डिटेल इमेज घेण्यासाठी, इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचा जो इंटरनल स्ट्रक्चर आहे त्याच्या डिटेल्ड इमेजेस घेण्यासाठी अशी कोणती फॉरेन्सिकची टेक्निक आहे जी एक्स-रेज वापरती? तर ऑप्शन्स काय आहेत? डीएनए प्रोफिलिंग, एक्स-रे डिफ्रॅक्शन, रेडिओग्राफी का क्रोमॅटोग्राफी। डीएनए प्रोफिलिंग, एक्स-रे डिफ्रॅक्शन, रेडिओग्राफी आणि क्रोमॅटोग्राफी। तर यातला राईट आन्सर आहे रेडिओग्राफी। रेडिओग्राफी यूज केली जाते। तर एक्सप्लेनेशन पहा। रेडिओग्राफी इन्व्हॉल्व्स यूजिंग एक्स-रेज टू प्रोड्यूस इमेजेस ऑफ द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑब्जेक्ट्स। रेडिओग्राफी यूज केली जाते। इन फॉरेन्सिक्स इट इज कॉमनली employed for examining bones and other materials to gather information without causing damage। रेडिओग्राफी यूज केली जाते फॉरेन्सिक्स मध्ये, कॉमनली यूज केली जाते। कॉमनली एम्प्लॉयड फॉर एक्झामिनिंग बोन्स म्हणजे बोन्स वगैरेची स्टडी करायची आहे किंवा अदर मटेरियल्स आहेत किंवा त्यांची इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची किंवा त्यांचा स्टडी करायचा आहे तर त्याच्यासाठी कोणती यूज करतात? तर रेडिओग्राफी। In forensic ballistics, which physics principle explains the motion of projectile? Forensic ballistics मध्ये अशी कोणता फिजिक्सचा प्रिन्सिपल मोशन ऑफ प्रोजेक्टाइल एक्सप्लेन करतं? असं कोणता फिजिक्सचा प्रिन्सिपल आहे जो मोशन ऑफ प्रोजेक्टाइल एक्सप्लेन करतो? तर आर्किमिडीज प्रिन्सिपल, न्यूटन्स थर्ड लॉ, बर्नॉलिस प्रिन्सिपल की न्यूटन्स सेकंड लॉ। आता हे झाले ऑप्शन्स, हा झाला क्वेश्चन। पण तुम्हाला माहिती आहे का फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये कशाची स्टडी करतात? तर फॉरेन्सिक बॅलिस्टिक्स मध्ये काय करतात म्हणजे आता बघा क्राईम सीन असेल तर क्राईम सीन वरती काही म्हणजे हत्यारे वगैरे यूज केले जातात, म्हणजे गन यूज केली किंवा चाकू वगैरे यूज केला, ते जे आहे जे क्राईम सीन मध्ये जे यूज केलेलं आहे तर त्याची जी स्टडी असती त्याच्यावरती जी स्टडी होती म्हणजे फिंगरप्रिंट्स वगैरे मॅच करणं, त्याची जी स्टडी आहे एक्झामिन करायचे ते कशात केलं जातं? फॉरेन्सिक बॅलिस्टिकमध्ये। मग ते तर कळलं। आता आपला प्रश्न काय आहे? तर फिजिक्स प्रिन्सिपल कोणता आहे जे एक्सप्लेन करतं मोशन ऑफ प्रोजेक्टाइल? तर हे झाले ऑप्शन्स, आर्किमिडीज प्रिन्सिपल, न्यूटन्सचा थर्ड लॉ, बर्नॉलिस प्रिन्सिपल का न्यूटनचा सेकंड लॉ। तर याच्यामध्ये न्यूटन्स सेकंड लॉ एक्सप्लेन करतं मोशन ऑफ प्रोजेक्टाइल। एक्सप्लेनेशन पाहण्याच्या आधी हे पहा, आपल्याकडे नवीन बॅच सुरू होतीये फॉरेन्सिक बॅच, फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक बॅच, रसायन व न्यायवैद्यक गट क साठी। याच्यासाठी आपल्याकडे नवीन बॅच सुरू होतीये फॉरेन्सिक बॅच। तांत्रिक विषयासहित सर्व विषय, सगळे सब्जेक्ट कव्हर केले जातील नवीन सिलेबस नुसार। जो लेटेस्ट सिलेबस आहे आत्ताचा त्याच्यानुसार सगळे विषय कव्हर केले जाणार आहेत। तर ऍडमिशन ओपन आहेत सध्या तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। नवीन बॅच आहे 4 मार्च पासून स्टार्ट होतीये। तर ऑनलाईन बॅच असेल पूर्णपणे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला भेटतील, लाईव्ह भेटतील प्लस रेकॉर्डेड पण भेटतील। तुमच्या टाइमनुसार तुम्ही कधी पण पाहू शकता किंवा लाईव्ह पाहू शकता। तर वैशिष्ट्य काय आहेत आजच्या याचे? जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिकाचं सोल्युशन सहित तुम्हाला भेटणार आहे। सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स भेटतील मोफत, टेस्ट सिरीज पण असतील, ई बुक्स पण भेटतील, फ्री मध्ये भेटणार आहेत। तर व्हिडिओ डाउनलोडिंगची पण सुविधा आहे, व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। परत डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता। लेक्चर बघा तुम्ही कामाला गेलेले असाल किंवा घरी आल्यावरती बघितलं, तुम्हाला जसा जेव्हा टाइम असेल तेव्हा तुम्ही लेक्चर्स अटेंड करू शकता। तर ही जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर त्याच्यासाठी हा जो नंबर आहे 8010457760 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा आपलं ॲप आहे डबल ओ अकॅडमी पुणे ते तुम्ही डाउनलोड करू शकता।
तर बॅच स्टार्ट होते, त्यामुळे लवकरात लवकर ॲडमिशन घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. आता बघा आपला जो क्वेश्चन होता की मोशन ऑफ प्रोजेक्टाईल कोणता लॉ शो करतो फॉरेन्सिक बॅलिस्टिकमध्ये, तर न्यूटन्स सेकंड लॉ. द मोशन ऑफ प्रोजेक्टाईल इन फॉरेन्सिक बॅलिस्टिक इज एक्सप्लेन्ड बाय न्यूटन्स सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ सांगतो. मग आता न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो, तर सेकंड लॉ तुम्हाला इक्वेशन माहिती आहे, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हे आपलं न्यूटनचा सेकंड लॉचं इक्वेशन आहे. तेच इथं लिहिलंय that the force acting on an object is equal to the mass of that object multiplied by its acceleration. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. What property of light is exploited in forensic photography to capture latent fingerprints? कोणती लाईटची कोणती प्रॉपर्टी आहे जी यूज केली जाते फॉरेन्सिक फोटोग्राफीमध्ये लॅटेंट फिंगरप्रिंट कॅप्चर्स करण्यासाठी? लॅटेंट फिंगरप्रिंट कॅप्चर करण्यासाठी कोणती लाईट वापरली जाते, लाईटची प्रॉपर्टी वापरली जाते? तर रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, डिफ्रॅक्शन का फ्लोरोसेन्स? तर करेक्ट आन्सर आहे पोलरायझेशन. लाईटची पोलरायझेशन प्रॉपर्टी यूज केली जाते. पोलरायझेशन ऑफ लाईट इज यूज इन फॉरेन्सिक फोटोग्राफी टू रिड्यूस ग्लेअर. म्हणजे वरती जी परत आलेली असती ग्लेज सारखं एक परत तयार झालेली असते ती रिड्यूस करतात. आणि एनहान्स कॉन्ट्रास्ट म्हणजे थोडीशी कॉन्ट्रास्ट एनहान्स करतात. त्याच्यामुळं काय होतं, जे लॅटेंट फिंगरप्रिंट्स आहेत त्या मोर व्हिजिबल, जास्त व्हिजिबल होतात, आपण बरोबर आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यासाठी पोलरायझेशन, लाईटची जी पोलरायझेशन प्रॉपर्टी आहे ती यूज केली जाते. Which spectroscopic technique is commonly used for drug analysis in forensic chemistry? फॉरेन्सिक केमिस्ट्रीमध्ये कोणती स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक यूज केली जाते ड्रग ॲनालिसिस करायला? ड्रगचं ॲनालिसिस करण्यासाठी कोणती टेक्निक वापरतात, कोणती स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक वापरतात? तर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी, मास स्पेक्ट्रोमेट्री, न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजेच NMR, अल्ट्राव्हायोलेट व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे UV स्पेक्ट्रोस्कोपी. तर याचं करेक्ट आन्सर आहे मास स्पेक्ट्रोमेट्री. कशासाठी? कॉमनली यूज फॉर ड्रग ॲनालिसिस. ड्रग ॲनालिसिससाठी मास स्पेक्ट्रोमेट्री यूज केली जाते. तर पहा आपल्याकडे फॉरेन्सिक बॅच सुरू होणार आहे. फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक बॅच. आत्ताच मी एक्सप्लेन केलं तसं या बॅचचं वैशिष्ट्य असणार आहेत जुन्या प्रश्नपत्रिका, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स फ्रीमध्ये मिळणार आहेत. व्हिडिओ डाउनलोडची पण सुविधा आहे आणि डिजिटल बोर्डवर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला भेटतील. तर नवीन बॅच आपली सुरू होतीये 4 मार्चपासून. ती तुम्ही जॉईन करू शकता. ॲडमिशन सुरू झालेत. जर बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे किंवा डबल ओ अकॅडमी पुणेचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यामुळे बॅच स्टार्ट होती. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या सगळ्यांनी. तर आपला आन्सर होता मास स्पेक्ट्रोमेट्री. तर मास स्पेक्ट्रोमेट्री इज ऑफन एम्प्लॉयड इन फॉरेन्सिक केमिस्ट्री टू ॲनालाइज ड्रग कंपाऊंड्स. ड्रग कंपाऊंडसाठी मास स्पेक्ट्रोमेट्री ॲनालिसिस करण्यासाठी यूज करतात. मग ते काय सांगतं, जे म्हणजे ड्रग्समध्ये जे मॉलिक्युलर स्ट्रक्चर असेल, मॉलिक्युलर स्ट्रक्चर किंवा त्याचे जे कंपोजिशन आहेत ते सांगतं कोण? मास स्पेक्ट्रोमेट्री थ्रू. जर आपण ड्रगचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर कळतंय आणि कंपोजिशन पण समजते. 5th क्वेश्चन आहे इन फॉरेन्सिक एंटोमोलॉजी. एंटोमोलॉजीमध्ये व्हॉट ॲस्पेक्ट्स ऑफ फिजिक्स इज युटिलाइज्ड टू एस्टिमेट द पोस्टमॉर्टम इंटरवल बेस्ड ऑन इन्सेक्ट डेव्हलपमेंट? आता पहा काय करायचं आहे आपल्याला. फॉरेन्सिक एंटोमोलॉजीमध्ये व्हॉट ॲस्पेक्ट ऑफ फिजिक्सचं कोणता ॲस्पेक्ट यूज केलं जातं पोस्टमॉर्टम इंटरवल बेस्ड ऑन इन्सेक्ट डेव्हलपमेंट? म्हणजे पोस्टमॉर्टम नंतर, म्हणजे समज मृत शरीर आहे त्याचं पोस्टमॉर्टम केल्याच्या नंतर इन्सेक्टच्या डेव्हलपमेंटवरून जे आपल्याला कळतं, म्हणजे टायमिंग वगैरे, किती टाइम झाला डेथ होऊन वगैरे, त्याची स्टडी म्हणजे त्याच्यासाठी फिजिक्सचा कोणता ॲस्पेक्ट यूज करतात? आता एंटोमोलॉजी हा झाला क्वेश्चन समजलाय सगळ्यांना. आता एंटोमोलॉजी, फॉरेन्सिक एंटोमोलॉजी म्हणजे काय? कीटकशास्त्र. तर कीटकशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये काय करतात, कीटकांच्या म्हणजे असं समज मृत शरीर आहे त्याच्यावर ज्या वसाहती होतात कीटकांच्या त्यांचा अभ्यास केला जातो.
प्लस अजून त्यांची साईज वगैरे जी असते त्याचा अभ्यास केला जातो. त्याच्यावरनं कीटकांचे जे प्रकार आहेत त्याचा पण अभ्यास करतात. तर त्याच्यावरून काय कळतं त्यांना, कीटकांची जेवढी वाढ झालेली असेल ते मृत शरीर किती जुनं आहे किंवा किती दिवस झालेत त्या देह म्हणजे त्या माणसाला मरून वगैरे, तर ते आपल्याला फॉरेन्सिक एंटोमॉलॉजीमध्ये करून कळतं. तर ऑप्शन काय आहेत, थर्मोडायनेमिक्स, कायनेमॅटिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम का हीट ट्रान्सफर. तर करेक्ट आन्सर आहे थर्मोडायनेमिक्स. थर्मोडायनेमिक्स प्रॉपर्टी यूज करतात. Thermodynamics principles are applied in forensic entomology to study the heat related processes involved in insect development, helping estimate the time since death. डेथ पासूनचा जो टाइम आहे, किती टाइम झालाय डेड बॉडीला त्या, ते सांगण्यासाठी थर्मोडायनेमिक्स प्रिन्सिपलचा यूज केला जातो. व्हॉट इज द फंडामेंटल युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्जचं युनिट काय आहे, तर इलेक्ट्रिक चार्जचा फॉर्म्युला काय आहे, करंट इंटू टाइम. म्हणजे 1 एम्पियर करंट किती टाइम मध्ये फ्लो होते तो म्हणजे काय, इलेक्ट्रिक चार्ज. तर मग इलेक्ट्रिक चार्जचं युनिट काय आहे, एम्पियर, कूलम, ओहम का व्होल्ट. एम्पियर कशाचं आहे, तर इलेक्ट्रिक करंट. कूलम कशाचं आहे, इलेक्ट्रिक चार्ज. ओहम आणि व्होल्ट तुम्हाला माहितीच आहे. एक्सप्लेनेशन पहा, तेच आहे. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज कूलम, रिप्रेझेंटिंग द अमाउंट ऑफ चार्ज ट्रान्सपोर्टेड बाय करंट ऑफ 1 एम्पियर इन 1 सेकंड. ट्रान्सपोर्ट होतं 1 एम्पियर इन 1 सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. विच प्रिन्सिपल ऑफ फिजिक्स इज इसेन्शियल इन ब्लड स्टेन पॅटर्न ॲनालिसिस. ब्लड स्टेन म्हणजे रक्ताचे जे थेंब पडलेले आहेत त्यांचा जो पॅटर्न आहे तो स्टडी करण्यासाठी फिजिक्सचं कोणतं प्रिन्सिपल यूज केलं जातं. तर ऑप्शन काय आहेत, डॉपलर इफेक्ट, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, फ्लुइड डायनॅमिक्स किंवा हुक्स लॉ. तर कोणतं वापरतात, आता थेंब आहेत म्हणजे फ्लुइड असणार आहे, ते फ्लुइड आहे, तर आन्सर काय आहे, फ्लुइड डायनॅमिक्स. Fluid dynamics is crucial in blood stain pattern analysis as it helps understand the behavior of blood droplets and their patterns. ते काय करतं, ब्लड स्टेनचं जे पॅटर्न आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी हेल्प करतं फ्लुइड डायनॅमिक्स. आणि ते काय करतं, क्राईम सीन रिकन्स्ट्रक्शन, म्हणजे त्यांना क्राईम सीन कसं काय झालं असेल बघा मूवीजमध्ये दाखवतात, त्याच्या रिलेटेड रिकन्स्ट्रक्ट करण्यासाठी हेल्प करतं. तर आपल्याकडे फॉरेन्सिकची बॅच स्टार्ट होणार आहे. 4 मार्चपासून स्टार्ट होते आहे. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, वरिष्ठ लिपिक भांडार गट क, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क या पदांसाठी फॉरेन्सिक बॅच सुरू होती आपली. तांत्रिक विषयासहित सर्व विषय असणार आहेत त्याच्यात, सर्व विषय. आणि वैशिष्ट्य जसे मी मगाशी सांगितलं तशा टाईप जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेतले जातील. व्हिडिओ डाउनलोड करू शकता, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स भेटतील तुम्हाला. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे, 4 मार्चपासून स्टार्ट होती आहे बॅच. जर ॲडमिशन ओपन आहेत सध्या, बॅच जर जॉईन करायची आहे तर 8010457760 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा WO अकॅडमी पुणेचं ॲप आहे त्या ॲपवरती जाऊन तुम्ही एनरोल करू शकता. आता पहा, व्हॉट टाइप ऑफ रेडिएशन इज कॉमनली यूज्ड इन न्यूक्लियर मेडिसिन फॉर इमेजिंग अँड डायग्नोसिस. कोणत्या टाईपचे रेडिएशन्स यूज केले जातात न्यूक्लियर मेडिसिनमध्ये, कोणत्या टाईपचे रेडिएशन्स यूज केले जातात न्यूक्लियर मेडिसिनमध्ये फॉर इमेजिंग अँड डायग्नोसिस. इमेज घेण्यासाठी आणि त्यांचे डायग्नोसिस करण्यासाठी कोणते यूज केले जातात, तर अल्फा रेडिएशन्स, बीटा रेडिएशन्स, गॅमा किंवा एक्सरे. कोणते यूज केले जातात, तर गॅमा रेडिएशन्स. आता एक्सप्लेनेशन पहा काय त्याचं. तर गॅमा रेडिएशन्स इज युटिलाइज्ड इन न्यूक्लियर मेडिसिन फॉर इमेजिंग ड्यू टू इट्स ॲबिलिटी टू पेनिट्रेट टिश्यूज, प्रोव्हाइडिंग डिटेल इन्फॉर्मेशन फॉर मेडिसिनल डायग्नोसिस. आता गॅमा रेडिएशनची एक प्रॉपर्टी आहे की ते टिश्यूज पर्यंत पेनिट्रेट होऊ शकतात.
त्याच्यामुळे काय होतं, ते डिटेल इन्फॉर्मेशन देऊ शकतात मेडिसिनल ॲनालिसिससाठी. त्याच्यामुळं गॅमा रेडिएशन्स यूज केले जातात. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. Which forensic technique involves the analysis of isotopes to determine the geographical origin of substances? अशी कोणती फॉरेन्सिक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आयसोटोप्सचं ॲनालिसिस केलं जातं टू डिटरमाइन जॉग्राफिकल ओरिजिन ऑफ सबस्टन्सेस? तर ऑप्शन काय आहेत. आता तुम्हाला आयसोटोप माहिती आहे का काय आहे आधी. तर आयसोटोप काय असतात, ज्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतात पण केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात. असे एलिमेंट्स, असे केमिकल एलिमेंट्स, 2 or more असे केमिकल एलिमेंट्स ज्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज सेम डिफरंट असतात आणि केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात, त्यांना काय म्हणतात, आयसोटोप्स. तर ऑप्शन्स काय आहेत. आयसोटोप रेशो, मास स्पेक्ट्रोमेट्री म्हणजेच काय IRMS, ॲटॉमिक फोर्स मायक्रोस्कोपी, गॅस क्रोमॅटोग्राफी, इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजेच EPR. तर करेक्ट ऑप्शन आहे ए, आयसोटोप रेशो मास स्पेक्ट्रोमेट्री. एक्सप्लेनेशन पाहूयात काय त्याचं. IRMS इज यूज टू ॲनालाइज द आयसोटोपिक कंपोजिशन ऑफ सबस्टन्सेस. म्हणजे सबस्टन्सेसचं जे आयसोटोपिक कंपोजिशन आहे ते स्टडी करण्यासाठी वापरतात. IRMS एडिंग इन डिटरमाइनिंग देअर जॉग्राफिकल ओरिजिन इन फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन. त्याच्यामुळे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये हेल्प होऊ शकते. इन फॉरेन्सिक फिजिक्स व्हॉट डज द टर्म ट्रॅजेक्टरी रेफर टू? फॉरेन्सिक फिजिक्समध्ये ट्रॅजेक्टरी कशाला म्हणतात? तर ट्रॅजेक्टरी काय असते, आता आपल्याला फिजिक्सची टर्म माहिती आहे. ट्रॅजेक्टरी काय असते, तर मुव्हिंग पाथ. एखादा ऑब्जेक्ट जर समज आपण एक दगड घेतला किंवा बॉल घेतला, तो असा आपण फेकला, तर त्यांनी स्टार्ट पॉईंटपासून एंडपर्यंत कसा पाथ फॉलो केला त्याला काय म्हणतात, त्या रॉकची, त्या बॉलची ट्रॅजेक्टरी. तर फॉरेन्सिकमध्ये पण सेम आहे. द पाथ ऑफ अ मुव्हिंग ऑब्जेक्ट, स्कॅटरिंग ऑफ लाईट, डीके ऑफ रेडिओएक्टिव्ह आयसोटोप किंवा द फिंगरप्रिंट पॅटर्न. मग काय असेल करेक्ट आन्सर, द पाथ ऑफ अ मुव्हिंग ऑब्जेक्ट. द पाथ ऑफ अ मुव्हिंग ऑब्जेक्ट इज द राईट आन्सर. आता पहा आपल्याकडं MH सेट 2024 महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी याची देखील बॅच स्टार्ट होती. नवीन बॅच स्टार्ट होतीये. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड साठी दोन्हीसाठी परिपूर्ण तयारी करून घेण्यात येणार आहे. दोन्हीसाठी परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल. नवीन बॅच स्टार्ट होतीये. कधीपासून स्टार्ट होतीये तर 4 मार्चपासून बॅच स्टार्ट होतीये. बॅचचे वैशिष्ट्य काय आहेत, दररोज लाईव्ह लेक्चर्स भेटणार आहेत तुम्हाला. व्हिडिओ डाउनलोड सुविधा, व्हिडिओ डाउनलोड करू शकताय. जुन्या प्रश्नपत्रिका, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते विथ सोल्युशन भेटतील. टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत. टेस्ट सिरीज भेटतील, ई बुक्स पण भेटतील. ते कसे भेटणार आहे, मोफत भेटणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर, अनलिमिटेड व्ह्यूज, अनलिमिटेड वेळा रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर काय करणार तुम्ही, हा नंबर आहे डबलो अकॅडमी पुणेचा 8010457760. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा डबलो अकॅडमी पुणेसाठी ॲप आहे, प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. त्यामुळं आता 1च महिना राहिला आहे फक्त सेट परीक्षेला. 7 एप्रिलला एक्झाम होणार आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर लास्टचे बॅच म्हणजे तुम्ही 1 महिन्यामध्ये तुमची तयारी कशी करावी, कसं काय असणार आहेत क्वेश्चन सॉल्विंग वगैरे सगळं होणार आहे. त्याच्यामुळं जर तुमचा अभ्यास झालेला नसेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, हे कळलंय सगळ्यांना. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच फिजिक्स कन्सेप्ट इज फंडामेंटल टू द ॲनालिसिस ऑफ टायर मार्क्स अँड स्किड मार्क्स इन द ॲक्सिडेंट रिकन्स्ट्रक्शन? आता फिजिक्सची अशी कोणती कन्सेप्ट आहे जी ॲनालिसिस करते टायर मार्क्स वगैरे? आता क्राईम सीनवर बघा टायर मार्क्स वगैरे असतात, मूवीजमध्ये दाखवतात की म्हणजे ते पोलीस जे असतात ते टायर मार्क्स वगैरे फॉलो करून बरोबर क्रिमिनलपर्यंत पोहोचलेले आहेत. तर ते टायर मार्क्स वगैरे ॲक्सिडेंट रिकन्स्ट्रक्शनसाठी कोणते फिजिक्सची हे कन्सेप्ट यूज करतात?
तर फ्रिक्शन, इलॅस्टिसिटी, सेंट्रिपिटल फोर्स का वेव्ह इंटरफरन्स. तर आपल्याला माहिती आहे की दोन ह्याच्यामध्ये जर फ्रिक्शन म्हणजे घर्षण जर झालं त्याला फ्रिक्शन म्हणतात. तर टायर आणि रोडमध्ये फ्रिक्शन होऊनच टायर मार्क्स पडलेले आहेत, म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे? फ्रिक्शन. फ्रिक्शन इज अ फंडामेंटल फिजिक्स कन्सेप्ट इन अनालायझिंग टायर मार्क्स अँड स्किड मार्क्स, हेल्पिंग रिकन्स्ट्रक्ट द इव्हेंट्स लिडिंग टू द ॲक्सिडेंट. ॲक्सिडेंटसाठी म्हणजे काही क्लू वगैरे भेटण्यासाठी टायर मार्क्स यूज म्हणजे फ्रिक्शन त्यासाठी यूज करतात. क्वेश्चन पहा काय आहे. व्हॉट प्रिन्सिपल इज एम्प्लॉयड इन फॉरेन्सिक ओडोंटॉलॉजी टू एस्टिमेट द एज ऑफ पर्सन बेस्ड ऑन डेंटल डेव्हलपमेंट्स. आता पहा फिजिक्स प्रिन्सिपल कोणता वापरतात? ओडोंटॉलॉजी. आता ओडोंटॉलॉजी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये टीथची म्हणजे जे आपले दात आहेत त्यांच्याबद्दल जे स्टडी असते, एक्झामिन करून ॲनालिसिस करून जे रिपोर्ट्स आहेत ते कशामध्ये स्टडी केलं जातं? ओडोंटॉलॉजीमध्ये. म्हणजे समज जर बाईट मार्क्स वगैरे असतील किंवा टीथ वगैरे असेल त्याचं ॲनालिसिस करून जर त्या माणसाची एज काढायची असेल काय असेल ते कशामध्ये स्टडी केलं जातं? फॉरेन्सिक ओडोंटॉलॉजीमध्ये. तर आपले ऑप्शन्स काय आहेत? आर्किमिडीज प्रिन्सिपल, न्यूटन्स फर्स्ट लॉ, बॉइल्स लॉ का गस्टेफ्सन्स मेथड. द करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, गस्टेफ्सन्स मेथड. गस्टेफ्सन्स मेथड in forensic odontology utilizes principles of dental development to estimate the age of individual based on death characteristic. मग त्या पर्सनचे एज वगैरे डिटरमाइन करण्यासाठी वगैरे गस्टेफ्सन्स मेथड यूज केली जाते. Which electromagnetic wave is commonly used in non-destructive testing of materials? कोणत्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स यूज केल्या जातात नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ऑफ मटेरियल? आता नॉन डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय? विदाउट डिस्टर्बिंग किंवा विदाउट डॅमेजिंग. तुम्ही त्याला डिस्टर्ब करायचं नाही, डॅमेज करायचं नाही, तरी सुद्धा तुम्हाला त्याचं इंटरनल स्ट्रक्चर वगैरे भेटलं पाहिजे. तर त्यासाठी कोणत्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स देतात किंवा वेव्ज असतात? तर मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट की एक्सरेज. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, एक्सरेज. तर एक्सरेज यूज करतात इंटरनल स्ट्रक्चर ऑफ मटेरियल विदाउट कॉझिंग डॅमेज केल्याशिवाय जर तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चरचं इमेजेस वगैरे घ्यायचे असतील तर त्यासाठी एक्सरेज यूज केले जातात. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ प्रेशर? आता प्रेशरचं एसआय युनिट काय आहे? पास्कल, न्यूटन, ज्यूल का वॅट? आता प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे? प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया. काय फॉर्म्युला? फोर्स पर युनिट एरिया. मग फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. आणि एरियाचं युनिट काय असतं? मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर लिहिते. म्हणजे आता प्रेशरचं युनिट न्यूटन पर स्क्वेअर मीटर सुद्धा होऊ शकतं किंवा प्रेशर पास्कल सुद्धा युनिट असते. पास्कल किंवा PA. न्यूटन पर स्क्वेअर मीटर सुद्धा म्हणू शकता किंवा पास्कल म्हणजे PA सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे आपला ऑप्शन ए, पास्कल. पास्कल इज द युनिट ऑफ प्रेशर. आता पहा आपल्याकडं नवीन बॅचेस स्टार्ट होत आहेत. न्यू बॅच स्टार्टिंग, ॲडमिशन ओपन आहेत बॅचसाठी. लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स पण भेटतील, लाईव्ह स्ट्रीमिंग पण. आता कोर्सेस काय काय आहेत? कोर्सेस कोणते कोणते आहेत? तर पुरवठा निरीक्षक पदासाठी कोर्स आहे. शिक्षक पात्रता परीक्षा, अंगणवाडी पर्यवेक्षिका, जिल्हा न्यायालय भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, आरोग्य सेविका भरती, या सगळ्या पदांसाठी नवीन बॅच स्टार्ट होत आहे. तर नवीन बॅच स्टार्ट होते या सगळ्या पदांसाठी. जर तुम्हाला जॉईन करायची असेल बॅच तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता
या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा डायरेक्ट आपलं जे ॲप आहे डबल ओ अकॅडमी पुणेचं ते तुम्ही डाउनलोड करू शकता. लवकरात लवकर या बॅच जॉईन करा, एक्झाम जवळ येत आली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. विच फॉरेन्सिक टेक्निक रिलाइज ऑन द कन्सेप्ट ऑफ फ्लोरोसेन्स टू डिटेक्ट अँड ॲनालाइज सबस्टन्सेस. अशी कोणती फॉरेन्सिक टेक्निक आहे जी डिपेंड आहे कन्सेप्ट ऑफ फ्लोरोसेन्सवरती, फ्लोरोसेन्सच्या कन्सेप्टवरती, टू डिटेक्ट अँड ॲनालाइज सबस्टन्सेस, सबस्टन्सेसला डिटेक्ट आणि ॲनालाइज करण्यासाठी कोणती टेक्निक आहे. तर गॅस क्रोमॅटोग्राफी, ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी, कॅपिलरी इलेक्ट्रोफोरेसिस, लेझर इंड्युस्ड फ्लोरोसेन्स स्पेक्ट्रोस्कोपी. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, लेझर इंड्युस्ड फ्लोरोसेन्स स्पेक्ट्रोस्कोपी, लेझर इंड्युस्ड फ्लोरोसेन्स स्पेक्ट्रोस्कोपी. This technique uses the fluorescence properties of substances to detect and analyze them in forensic investigation. ही टेक्निक यूज केली जाते. कोणती? लेझर इंड्युस्ड फ्लोरोसेन्स स्पेक्ट्रोस्कोपी. What physics principle is essential for understanding blood spatter patterns in forensic science? कोणतं फिजिक्सचं प्रिन्सिपल वापरलं जातं ब्लड स्पॅटर पॅटर्न्स आयडेंटिफाय करण्यासाठी. आता ब्लड स्पॅटर पॅटर्न्स म्हणजे काय? आता बघा क्राईम सीनमध्ये असं रक्ताचे शितोडे वगैरे उडलेले असतात साईडला, त्याला काय म्हणतात? ब्लड स्पॅटर पॅटर्न. म्हणजे ब्लड ड्रॉपलेट्स वेगळे आणि ब्लड स्पॅटर पॅटर्न वेगळा आहे. तर त्यासाठी काय यूज केलं जातं? तर डॉपलर इफेक्ट, प्रोजेक्टाईल मोशन, बियॉन्सी का बर्नॉलिस प्रिन्सिपल. तर काय यूज केलं जातं? प्रोजेक्टाईल मोशन. ब्लड स्पॅटर पॅटर्न्स आर अनालाइज्ड बेस्ड ऑन द principle of projectile motion considering the trajectory and impact characteristics of blood droplets. त्याची जी ट्रॅजेक्टरी आहे म्हणजे मूविंग पाथ ऑफ मूविंग, त्याचा स्टडी करून ब्लड ड्रॉपलेट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे फाइंड करू शकता. इन फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी, what is the term for process by which a substance moves through biological tissue? फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी मध्ये टर्म कोणती आहे ज्याच्यामुळे काय होते? विच सबस्टन्स मूव्स थ्रू बायोलॉजिकल टिश्यू. बायोलॉजिकल टिश्यूज पर्यंत मूव्ह झाले ते कशावरून कळते? तर डिफ्युजन, ऑस्मोसिस, ॲब्झॉर्प्शन का डिस्ट्रीब्युशन. तर करेक्ट ऑप्शन आहे ॲब्झॉर्प्शन. एक्सप्लेनेशन पहा काय आहे ॲब्झॉर्प्शन. ॲब्झॉर्प्शन रेफर्स टू द प्रोसेस बाय विच सबस्टन्स एंटर्स द ब्लड स्ट्रीम. ॲब्झॉर्प्शनमुळे काय होतं? ब्लड जे आहे ते म्हणजे टॉक्झिन्स जे आहेत ते कुठपर्यंत जातात? ब्लड स्ट्रीम्सपर्यंत किंवा टिश्यूजपर्यंत. आता टॉक्झिकोलॉजीमध्ये काय होतं? जे काही टॉक्झिक पदार्थ आहेत जे एखाद्याच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत किंवा ड्रग्स आहेत किंवा अल्कोहोल आहे, ते सगळं स्टडी कशामध्ये होतं? फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजीमध्ये. ते कशावरून समजतं मग? ॲब्झॉर्प्शन. नेक्स्ट पहा काय आहे. विच टाइप ऑफ एव्हिडन्स इन फॉरेन्सिक सायन्स इन्व्हॉल्व्स द स्टडी ऑफ शेप्स अँड फॉर्म्स ऑफ ऑब्जेक्ट. फॉरेन्सिक सायन्समध्ये असं कोणता टाईप आहे ज्याच्यामध्ये स्टडी केली जाते शेप्स आणि फॉर्म्स ऑफ ऑब्जेक्ट्स. शेप आणि फॉर्म्स ऑफ ऑब्जेक्ट स्टडी केली जातात. तर कशामध्ये केले जातात? फिजिकल एव्हिडन्स, बायोलॉजिकल एव्हिडन्स, ट्रेस एव्हिडन्स का पॅटर्न एव्हिडन्स. आता शेप्स अँड साईज वगैरे कशात असणार आहे? तर पॅटर्न एव्हिडन्स. करेक्ट आन्सर आहे पॅटर्न एव्हिडन्समध्ये. तर पॅटर्न एव्हिडन्स इन्व्हॉल्व्स द स्टडी ऑफ द शेप अँड फॉर्म्स ऑफ ऑब्जेक्ट्स. पॅटर्नमध्ये काय पॅटर्न एव्हिडन्सेसमध्ये काय केलं जातं? स्टडी शेप्स आणि साईजेस वगैरेचं, शेप्स किंवा फॉर्म्स ऑफ ऑब्जेक्टचं स्टडी केलं जातं. जसं की शू प्रिंट्स असतील, शू प्रिंट्स बघा दाखवतात मूवीजमध्ये वगैरे, शू प्रिंट्स आहेत त्याच्यावरून त्यांनी ओळखले, किंवा टायर मार्क्स आहेत किंवा टूल मार्क आहे इन फॉरेन्सिक सायन्समध्ये. पुढचा प्रश्न पहा. विच ऑफ द फॉलोइंग फॉरेन्सिक टेक्निक्स रिलाइज ऑन प्रिन्सिपल ऑफ फिजिक्स टू अनालाइज सबस्टन्सेस अँड आयडेंटिफाय देअर कंपोनेंट्स. अशा ह्या ज्या फॉरेन्सिकच्या टेक्निक दिल्यात खाली, तर त्याच्यामधली अशी कोणती टेक्निक आहे जे प्रिन्सिपल ऑफ फिजिक्सवरती डिपेंड आहे? कशासाठी? टू अनालाइज सबस्टन्सेस अँड आयडेंटिफाय देअर
कंपोनेंट्स. सबस्टन्सेस अँड आयडेंटिफाय देअर कंपोनेंट्स. स्टडी करण्यासाठी आणि त्यांचे कंपोनेंट्स आयडेंटिफाय करण्यासाठी. DNA प्रोफिलिंग, फिंगरप्रिंट ॲनालिसिस, स्पेक्ट्रोस्कोपी का टॉक्झिकोलॉजी. करेक्ट आन्सर आहे स्पेक्ट्रोस्कोपी. आता स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये काय करतो, द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन मॅटर अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये काय करतात, स्टडी केली जाते कशाची, द इंटरॅक्शन बिटवीन मॅटर अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. मॅटर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स मध्ये स्टडी केली जाते, इंटरॅक्शनची स्टडी केली जाते. म्हणून स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक कॉमनली यूज टू अॅनालाइज सबस्टन्सेस, आयडेंटिफाय केमिकल कंपोजिशन्स अँड प्रोव्हाइड क्रुशियल इन्फॉर्मेशन. क्रुशियल इन्फॉर्मेशन वगैरे सगळी प्रोव्हाइड करण्यासाठी काय वापरतात, स्पेक्ट्रोस्कोपी. ती काय करते, आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. What principle of physics is fundamental to blood spatter pattern analysis in forensic science? कोणतं प्रिन्सिपल आहे असं जे ब्लड स्पॅटर पॅटर्नला ॲनालिसिस करतं. तर डॉपलर इफेक्ट, प्रोजेक्टाईल बॉयन्सी का बर्नॉलिस प्रिन्सिपल. तर करेक्ट आन्सर आहे प्रोजेक्टाईल मोशन. Blood spatter pattern analysis, the motion of blood droplets is governed by principle of projectile motion. Projectile motion ने आपण आपल्याला ब्लड स्पॅटर पॅटर्नचं हे कळते. When blood is ejected or released, it flows a curved trajectory influenced by the force applied. फोर्स अप्लाइड केल्याच्या नंतर काय करतं, ते ट्रॅजेक्टरी शो करतं. त्याच्यासाठीच आपण काय यूज करतोय, प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे. जर आजचं सेशन आपण इथेच थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपली बॅच स्टार्ट होतीये फॉरेन्सिक बॅच. तर तिला जॉईन करण्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, डबल अकॅडमी पुणे, किंवा मोबाईल नंबरवरती कॉल करू शकता. सगळ्या डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. थँक्यू.